आणि असा सत्कार किंवा असं स्वागत कदाचित एवढ्या मोठ्या प्रमाणातलं मी माझ्या लाईफ मध्ये पहिलंच पाहिलं. मला पुस्तक ठोकळ सरांचं मिळालं, पण आज मला जाणवायला लागलं, कारण आपले अध्यक्ष दाभाडे सर त्यांनीच मला वाटते मला पुस्तक दिलं होतं. पण अजून एक पेज जसं ठोकळ सरांनी सांगितलं, विकत घ्या फुकट घ्या पण वाचा. आता मला तसंच दिलं होतं तरी अजून वाचता नाही. पण निम्मार्थ डॉक्टर सुके साहेबांनी दाभाडे सर असतील किंवा लेंबे असतील किंवा हा आपला पुण्याचा जो काही ग्रुप आहे किंवा नाशिकचा ग्रुप आहे, चंद्रपूरचा, ह्या लोकांच्या ज्या वेळेला चर्चा होत्या त्यावेळेला निश्चित मी बारकाईने ऐकत असतो. मला वाटते निम पुस्तक तर माझ्या कानात यांनी तसंच होतलं असेल, कारण नेहमी चर्चा ह्यात होत असतात. पण तरी सुद्धा मी त्या पुस्तकाचं पान जरी वाचलं नसेल तर अनेकांना त्याचं मार्गदर्शन, किती लोक म्हणजे जसं आता 9 ऑगस्टचा सांगितलं तर आहे आपण बांगरे साहेब ना शास्त्रज्ञ बांगरे साहेबांनी सूचना केली आणि खरे आहे. तर बांगरे साहेब निश्चित मान्य करावं लागेल का आता पूर्वीप्रमाणे अजिबात राहिलेलं नाही, अजिबात नाही म्हणजे आहे अजून काही अंशी ग्रामीण भागात अजूनही त्याचा विपर्यास केला जातो. थोडेसे चुकीच्या पद्धतीने अजूनही त्याची धामधूम केली जाते. पण बरेचसे कार्यक्रम जे काही होतात ते खरंच चांगल्या पद्धतीचे प्रबोधन करणारे कार्यक्रम त्या निमित्तानं होत असतात. तर 9 ऑगस्ट हा एक तर मला वाटतं आधी आपल्याला माहीतच नव्हता. त्याची सुरुवात अगदी हळूहळू झाली. तिचं स्वरूप आज जर पाहिलं तर अनेकांना त्याचे डोळे फाटायला लागलेत. कोणत्या ना कोणत्या वेगवेगळ्या हेतून वेगवेगळ्या प्रकारे त्याच्यात अडचणी कशा येतील असं पाहिलं. कारण त्याच्यात तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट केल्यामुळे मी 8-9 वर्षापासून मुंबईमध्ये माझी खंत होती. त्या सगळ्या ठिकाणी पुण्यात तुम्ही सगळे होते म्हणून पुण्यातही आदिवासी दिन व्हायचा. मी एकच वर्ष पाहिली रावणाची काठी नाचवून तिकडे गावाकडे. नंतर ठरवलं कशाला काय म्हणून गावातच पुण्यात होतो, सगळ्या ठिकाणी होतो, मुंबईमध्ये का नाही. आणि तेव्हापासून मुंबईला सुरुवात केली. आता जो परवाचा 9 ऑगस्ट झाला, मला वाटते सर होते, आपल्याला नसत जमलं, पण डॉक्टर सुके साहेब होते आणि बरीचशी पुण्याची मंडळी होती. तर अतिशय सुंदर कार्यक्रम, 3 दिवसाचा कार्यक्रम झाला. 3ही दिवस वेगवेगळ्या मुलांनी मार्गदर्शन केलं. त्या अक्षरशः एका मुलीनं पहिल्या दिवशी मला वाटते तर तिनं तिचा जर्नी सांगताना जसा रडली. स्पोर्टमध्ये ती मला वाटते गोल्ड मिळाला तिला. तसा एक अपंग पोरगा त्यानं मिळवलेलं शौर्य, त्याचं मार्गदर्शन त्याने सांगितलं. म्हणजे इतरांना स्फूर्ती मिळाली ह्या दृष्टीनं त्या कार्यक्रमांमध्ये कळत नकळत नाचण्याबरोबर कुदण्याबरोबर बाकीचं होतंय. जेव्हा नागपूरची आपलीच आदिवासी कन्या होती, तिने पवार साहेबांच्या समोर इंग्लिशमध्ये ज्या वेळेला भाषण केलं तर अक्षरशः सगळेजण टक लावून तिच्याकडे बघत होते. म्हणजे आहे ना का जे आपल्याला एक न्यूनगंड आहे का ह्या नाही करू शकत. पण ह्या अशी मुलं जेव्हा असे शास्त्रज्ञ, असे लेखक आपल्याला दाखवून देतात, चालना देतात का हे आपण करू शकतो, हे सहज शक्य आहे, हे सांगण्याचं धाडस हे यांच्या वाचनानं आपल्याला त्या ठिकाणी मिळेल. म्हणूनच साठी यांनी जी काही पुस्तकं लिहिली ती सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीनं आपण सगळ्यांनी प्रयत्न करूया. आणि सरांनी उल्लेख केला का दुसरा उठावाची दुसरी दुसरी नाही, माझी तर अपेक्षा नाही, तिसरी सुद्धा सुरू करू. कारण माझ्या डोक्यात एक कल्पना, जेव्हा पेटची शोधे गाथा, ही कल्पना मला सहज आहे, सहज. कारण मी विश्वकोश
विश्वकोशाचा आम्हाला थोडा छंद होता आधी वाचायचा. आता काय वाचायचा हा विषयच येत नाही. थोडंफार वाचतो, पण विश्वकोशात ज्या वेळेला मी इंडेक्सवरच पाहिजे, इंडेक्समध्ये आपला आदिवासीचं कुठं काही दिसतं का, तेव्हा 16वा का 18वा खंड चालू होता. आता काहीतरी 22 का 24वा खंड त्याचं लिखाण चालू होतं. त्याचा आदिवासी हा अगदी नगण्य म्हणजे नाही जमा आहे. मग तेव्हा मी अशी चर्चा करायचो दोस्तांमध्ये का आपल्याला काही इतिहासच नाही. आणि मग गवारी सरांनी जेव्हा उठाव दिला, मग तो उठाव मला दिला तेव्हापासून मलाही वाटायला लागलं की आपण सुद्धा आता गवारी सरांच्या बरोबर उठाव करायचा. मग पुस्तकांचा उठाव सुरू झाला आणि त्या दिवसापासून माझी कल्पना होती कसं काही करा का खूप चांगलं बांगीच्या माचीचा इतिहास वगैरे खूप लांबपर्यंत सटाण्यापर्यंत लिहिलाय त्यांनी, पण थोडा त्रोटक स्वरूपात आलाय. आणि मग पेठा इतिहास जो मला जवळून माहित होता किंवा मी जो जवळून ऐकला होता तो इतका भयानक किंवा भयानक मोठा का त्याच्यात सगळ्यात 80-90% आदिवासींचंच योगदान आहे अशा पद्धतीचं त्या पुस्तकात ते आलं आणि मी ऐकूनही होतो. आणि म्हणून ती चालना त्या ठिकाणी मलाही मिळाली. तर मी निश्चित गवारी सरांना किंवा ठोकर सरांना त्यांनी भांगड धनगर म्हणजे हे मला वाटतंय गाईडच झालं. काय अपेक्षित का पूर्वी गाईड म्हणायची त्याला नवनीत नवनीत सारखंच आपल्या समाजाचं नवनीत म्हणून हे पुस्तक त्या ठिकाणी सरांनी तयार केलं. भविष्यात अजून अशा प्रकारच्या आपल्यावर आता कमी नजरा नाही आहेत. एक दिवस असा होता म्हणतात आदिवासी म्हणायचं तर सगळंच दूर होतं. आता सगळेच जण कशा काय एवढे प्रेमात पडले, सगळ्यांना आदिवासी व्हावं असं वाटायला. म्हणजे जनरल कोणी असणारच आहे तिथं, त्यांना माझा विरोध नाही. पण आहे ना बाबा जो कोणी खरंच आता इथं मला आल्या यांना डामसे सरांनी मला वाटतंय डामसे सरांचा अभ्यास म्हणजे त्याच्यावर त्यांची PhD झालेली आहे. मी त्यांना तेच सांगितलं आता तुम्ही दमू नका, सध्या हा सीझन चालू आहे का तुम्ही ज्याच्यावर अभ्यास करा. आम्हाला जो म्हणजे काय हे तुम्ही मंडळी म्हणता आमचे आमदार साहेब ज्यांना आपल्यात यायचं आहे तेव्हा ते घोडे लावून माय करून शिव्या घालतात. मग कोणी रील करतं पाठवतं, कोणी समोरासमोर तोंडावर शिव्या घालतं. बरोबर आहे ना रामटे साहेब. तर त्याच्यात तुम्ही सुद्धा ह्या मंडळीला हाताशी धरून का होईना एखादं चांगलं पुस्तक तयार जर केलं तर मला वाटतं त्याचा आपल्याला भविष्यातल्या पिढीला त्या ठिकाणी उपयोग होईल अशा पद्धतीची मी आपल्याला देखील त्या विनंती करतो. मी बोलायला लागलो तर खूप बोलावं लागतं, परंतु इकडं हो ना मग त्याच्यावर आता त्याच्यावर आपण निवड बसूनच सांगून चालणार नाही ना. जसं आता हे धनगरांचं पुस्तक म्हणजे संपलं नाही, अजून ते पेटतच आहे. तसं बोगसांचं अजून ते पेटतच आहे, तसं बंजारांचं पेटतच आहे. अजून कोण 2-3 आहेत का आम्ही कोळी, मग ते मराठवाड्यातले कोळी, विदर्भातले कोळी ते वेगळे, इकडे हे मच्छीमार कोळी ते म्हणतात आम्ही तुमचेच. बाबा सगळेच आमचे आहेत, काय म्हणून आम्हाला त्रास देतात. नको त्या पद्धतीचे पुरावे, नको त्या पद्धतीचं, पण कुठेही त्यांचा ताळमेळ आपल्याशी लागत नाही. त्या दृष्टीनं आपण हे लिखित स्वरूपात जो अभ्यास करता आणि लिहिता तर मी खरंच मनापासून आपल्याला धन्यवाद देईल. आपल्या दोघांनाही लेखकांना मी मनापासून धन्यवाद देईल. त्याबरोबर त्यांच्या सौ ज्या आहेत त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद देईल. कारण एवढ्या याच्यात वेळ काढायचा म्हणजे सध्या एक तर सौ बरोबर वेळ म्हणजे माझं मी सांगतो तिच्या बरोबर वेळ नसत तर मोबाईल बरोबर वेळ
या दोन सव सोडून दुसरी सवच राहिली. त्याच्यामुळे त्या बिचाऱ्या या अभ्यासाच्या दरम्यान त्यांच्याकडून कधी ऐकलं जात नसेल, पण त्यांचा छंद म्हणून त्यांना सपोर्ट करत असतात. त्यांनाही मी मनापासून त्या ठिकाणी धन्यवाद देतो. आपण ह्या निमित्तानं आल्यानंतर मंत्री आला, आपला माणूस आला म्हणून काही निवेदन दिली जातात. आपण आपल्या विभागात जो काही राक्षसी प्रोजेक्ट येतोय त्या दृष्टीनं तुम्ही मध्यंतरी काही आंदोलनही केलंय, तर आपला सगळा सामाजिक लढा आपण त्या ठिकाणी उभा करू. तुम्ही केलायच, त्याच्यात कृती समिती मला वाटतं तुम्ही केल्यात, तर त्याच्या माध्यमातून आपण पुढे जाऊ. शासन स्तरावर आम्ही सगळे तुमच्या बरोबर राहू अशाही पद्धतीची मी त्या ठिकाणी खात्री देतो. इथं शिक्षक मंडळींनी मला वाटतं प्रोत्साहन भत्ता, का तो इतर ठिकाणी प्रोत्साहन भत्ता मिळतो, पण तो फक्त जुन्नरमध्येच मिळत नाही. जुन्नर आंबेगाव नाशिकमध्ये मिळतो, नगरमध्ये मिळतो, बऱ्याच म्हणजे राज्यभरात अनेक ठिकाणी मिळतो. मी त्याची माहिती काढतो का मग तुमच्यावरच का अन्याय नेमका किंवा तुम्हालाच का घेतलेलं नाही त्याची माहिती त्या ठिकाणी मी काढतो. अशा पद्धतीने तुम्ही मंडळीनं काही वैयक्तिक एकदा सरपंच ताईने मला काहीतरी गावातल्या विकास कामांसाठी पैसे द्या, तर काही काय झाले, प्रत्येक गोष्ट हो म्हणणं बरोबर राहते, पण पैशात हो म्हणणं अवघडच आहे. कारण आम्हाला शेवटी मर्यादा येतात आणि मर्यादा एवढे केलं तुम्ही मार्ग काढू, पण मोठ्या कामांना बजेट शिवाय पर्याय नसतो. त्याचा संबंध तरी मी मला वाटते आपले दुसरे एक साहित्यिक आहे आपले हे काय आमचे पुण्यामध्ये काय त्यांचं नाव नंतर साहेब राजू, त्यांनी मला एक रस्ता दाखवला होता. तेव्हा बजेटच नेमकं चालू होतं, दिलं होतं मी करून. तसं काही रस्त्याची कामं मागितली, काही वेगवेगळी छोटी मोठी कामं मागितली, तर निश्चित जिथे जिथं शक्य होईल तिथं देण्याचं काम त्या ठिकाणी करेल अशा पद्धतीची मी आपल्याला खात्री देतो. या ठिकाणी आपण मला बोलवलं, पण थोडंसं वाईट वाटतं एका गोष्टीचं, पण विनंती करतो की डॉक्टरांचं पूर्ण भाषण संपेपर्यंत, कारण जसं एखादा माझ्यासारखा जरा नाचणारा सगळी तर त्याला इकडं ताल वाजला का त्याचा पाय हलतो, तसं डॉक्टर बोलायला लागले रक्त सळसळ करतं. असं डॉक्टरांचं मार्गदर्शन शेवटपर्यंत सगळ्यांनी ऐका, डिस्टर्ब करू नका अशी मी विनंती करतो. आम्ही माझी रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद.